आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. बघूया महाराष्ट्र लाईव्ह सुपरफास्ट. मुंबईत काल राज्य सरकारसोबत बैठक आटोपल्यानंतर आज बच्चू कडू नागपूरमध्ये दाखल. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. तर दगाफटका कराल तर कोणालाही सोडणार नाही असा इशारा यावेळी बच्चू कडूंनी दिला. आज होणाऱ्या कर्जमाफीच्या तुलनेमध्ये 8 महिन्यांनंतर होणारी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी जास्त फायद्याची राहील. बच्चू कडू यांचा दावा. जर सरकारनं कालपासून कर्जमाफी दिली असती तर 31 मार्च 2025 पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज त्यामध्ये बसलं असतं. मात्र आता 31 मार्च 2026 पर्यंतचं थकीत कर्ज यामध्ये बसेल. त्यामुळे अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीमुळे जास्त फायदा होईल असा दावा बच्चू कडूंनी केलाय. सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून बोजा वाळून घेतला. या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे. तुम्ही लक्षात घ्या. 7 महिने थांबा लागन, पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी, जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे, त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जून 2026 ची तारीख देऊन सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. आणखी 6 महिने थांबायचं म्हणजे शेतकरी तोवर मरणार. त्यामुळे सरसकट कर्जमुक्ती द्या अशी मागणी जरांगेंनी केली. आजची परिस्थिती इतकी भयानक आहे आज शेतकऱ्यांची. तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी. ही प्युअर फसवणूक आहे. 30 जून म्हणजे मेला ना शेतकरी तोवर. आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी लागू करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कर्जमाफी संदर्भात निकष ठरवेल असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय. तसंच एप्रिलमध्ये सविस्तर रिपोर्ट येईल. त्यानंतर 30 जूनपर्यंत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देखील चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. कर्जमाफी करता एक समिती तयार केली. त्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या समितीचा रिपोर्ट येईल आणि या समितीचा रिपोर्ट आल्यावर 3 महिन्याच्या आतमध्ये 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीबद्दलचा निर्णय घेण्यात येईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राज्यामध्ये आंदोलनं सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीवरून भाष्य केलंय. कर्जमाफी मिळणार, पण ती सगळ्यांनाच मिळणार नाही. लहान शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. त्याबाबत आत्ताच मी बोलू शकणार नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. आम्ही कमिटी नेमली आहे, त्यानुसार आम्ही ठरवू असंही अजित पवारांनी म्हटलंय. कर्जमाफी सगळी होणार त्याच्या 30 जून 2026 त्यावेळेस आम्ही ते ठरवणार. कारण नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर, कारण यंदा एकदम खूप मोठा भार पडलेला आहे सरकारवर. उशिरापर्यंत बसून त्यामध्ये आम्ही आता जाहीरनाम्यात दिलेला असल्यामुळं, परंतु हे सारखं होणार नाही. पैसे आर्थिक शिस्त तुम्ही पण लावा. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून सातत्यानं शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. आत्महत्यांचे हे वाढते आकडे सरकारच्या कानावर आदळत नाहीत का? तरीही सरकारनं कर्जमुक्तीसाठी पुढच्या वर्षी जूनचा मुहूर्त काढावा हे चीड आणणारं आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न झुलवता तत्काळ कर्जमुक्ती करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली आहे. उद्या महाविकास आघाडीसह मनसेचा मोर्चा निघणार आहे. उद्याच्या मोर्चा दरम्यान विरोधक आपली भूमिका स्पष्ट करतील. दरम्यान जोपर्यंत मतदार याद्यांमधील बोगस मतदार हे वगळत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका विरोधकांची आहे. या संदर्भात ठाकरेंची शिवसेना याचिका दाखल करणार आहे. मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करून सुधारित मतदार याद्या येईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी केली जाणार आहे. उद्या महाविकास आघाडीसह मनसेचा मोर्चा निघणार आहे. मात्र आझाद मैदानाबाहेरील परिसरामध्ये आंदोलनाला परवानगी देता येत नसल्यामुळे महाविकास आघाडी आणि मनसेच्या उद्याच्या मोर्चाला पोलीस परवानगी देणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र मवी आणि मनसे मोर्चा घेण्यावर ठाम आहे. त्यामुळे उद्याचा मोर्चा विना परवानगी होण्याची शक्यता वर्तवली जाते. सत्याच्या मोर्चासाठी काँग्रेसचे मोजकेच नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी, मनसे आणि इतर विरोधी पक्षाच्या सत्याच्या मोर्चाला काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे राज्यातले प्रमुख नेते उपस्थित राहतील. तर इतर नेत्यांच्या उपस्थितीबद्दल काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रभारी
रमेश चेन्नीथला यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल अशी माहिती. उद्याच्या मोर्चाला काँग्रेसमधून कोणी जायचं याचा निर्णय आमचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला घेतील. आमचा पक्ष या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे अशी माहिती खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली. आमच्या वतीने मी सांगितलं ना तुम्हाला की काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेब थोरात आणि त्या ठिकाणी जे आहे आमचे ज्येष्ठ नेते त्या ठिकाणचे बाबतीमध्ये निर्णय घेतील कोण सामील होणार आणि कोण सामील नाही होणार. पण बिलकुल एक आहे की काँग्रेस पार्टीच्या वतीने काही नेते आमचे नक्कीच त्यामध्ये सामील होतील. नाही, मी असं सांगितल्याप्रमाणे की आमचे पक्षाचे जे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथलाजी, त्यांच्या तुम्हाला माहिती आहे की दुर्दैवाने आईंचं निधन झाले. त्यांच्याशी आमची या विषयावर चर्चा झाली, पण ते गावी असल्यामुळे आज ते त्रिवेंद्रमला त्या ठिकाणी येणार. त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भामधलं आम्ही सांगू. पण नक्कीच काँग्रेस पक्षाचे नेते त्या ठिकाणी सामील होणार. दरम्यान उद्याचा मविया मनसेच्या मोर्चावर भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी टीका केली आहे. उद्या सत्याचा मोर्चा नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. असत्याचा मोर्चा असल्याची टीका त्यांनी केली आहे. असत्य पसरवणं हा मवियाचा अजेंडा आहे अशी टीका देखील त्यांनी केली आहे. खरं तर हा सत्याचा मोर्चा नाही तर असत्याचा मोर्चा आहे. सातत्यानं असत्य बोलणं, सातत्यानं असत्य पसरवणं हे महाविकास आघाडीचं धोरण राहिलेलं आहे. तुमच्या इथल्या व्यवस्थेवर विश्वास नाही आहे, तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही आहे आणि तुम्ही असत्य पसरवण्याचं काम करत आहात. तुम्हाला मोर्चा काढण्याच्या आधी आपल्या खासदारांचा राजीनामा घ्यावा आणि मग हा मोर्चा काढावा. उभाटा गटाच्या वतीनं फॅशन स्ट्रीटवरून फॅशन शो काढण्याचा हा प्रयत्न आहे, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं हा फॅशन शो आधीच फ्लॉप केलेला आहे. उद्या देखील हा फॅशन शो फ्लॉप होईल. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होण्याच्या गोष्टी सुरू झाल्या असं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे राजू वाघमारे यांनी केलंय. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंच्या आसन व्यवस्थेवरून राजू वाघमारे यांनी टीका केली आहे. अनेक मनसैनिक पक्षावर नाराज असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मनसे उभाटामध्ये विलीन होण्याच्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये मनसे ही पूर्णपणे उभाटामध्ये विलीन होत आहे. याचा पुरावा म्हणजे तुम्हाला एक मी आता सामनातलं एक पोस्टर दाखवतो, त्यांची बातमी आहे. या बातमीमध्ये बघा उद्धव ठाकरे कुठे बसलेत प्रमुख म्हणून आणि एखाद्या कार्यकर्त्यासारखे राज ठाकरे कुठे बसलेले आहेत. म्हणजे मनसेने हे नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि मनसे आता उद्धव ठाकरेंच्या उभाटामध्ये विलीन होण्याच्या मार्गावर आहे. हेच या सामनाच्या फोटोवरून दिसतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलीस पाळत ठेवत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय. पोलीस बेडरूमपर्यंत गेले असं सांगत सर्वोदय आश्रमातील सपकाळांच्या वास्तव्यवेळी पाळत ठेवल्याचा आरोप लोंढे यांनी केलाय. तसंच फडणवीस यांच्या सांगण्यावरून आयुक्त पाळत ठेवतायत का असा सवाल देखील लोंढे यांनी विचारलाय. याशिवाय नितीन गडकरी आणि जितेंद्र आव्हाडांवर सुद्धा अशीच पाळत ठेवण्यात आली होती. दरम्यान आम्हाला लोकांच्या समस्या सोडवण्यापासून वेळ नाही, आम्ही कशाला कोणावर पाळत ठेवू, आमच्याकडे वेळच नाही असं प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. गेल्या काही काळामध्ये सातत्यानं मुंबई गावदेवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतले पोलीस तिथे जाऊन बेडरूममध्ये न विचारता बघतात की इथे काय चालू आहे. ते RSSचं कार्यालय नाही, तिथे जाऊन अशा पद्धतीनं स्नूपिंग करणं, अशा पद्धतीनं व्हिजिलन्स करणं. काय देवेंद्र फडणवीसजी आपण सांगितलं का हे की देवेंद्र भारती स्वतःच्या मनाने करतायत? एखाद्या पोलिसाची एवढी हिंमत कशी होते? आज तर प्रदेशाध्यक्ष स्वतः होते आणि ते साधे असल्यामुळे कदाचित त्या पोलिसाच्या लक्षात आलं नाही आणि तो त्यांना दरडावून सांगत होता की इथे मीडिया कशाला येतो, इथे काय होतं, बेडरूममध्ये शिरला. हे जे धंदे आहे ना, हे धंदे बंद करा. हे ते उद्धव ठाकरे सरकार असताना केलं आणि काँग्रेस सरकार असताना केलं. आम्हाला तो वेळच नाही आहे. आम्हाला वेळ जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आहे. कुणावर पाळत ठेवणे, कुणावर वॉच ठेवणे, कुणावर त्या ठिकाणी या ठिकाणी कुणाचा सर्व्हिलन्स करण्या धंदा आमचा नाही आहे. आमचा धंदा सरळ आहे. या राज्याचा विकास झाला पाहिजे. विकासाचे प्रश्न सोडवायलाच वेळ नाही आमच्याकडे. आम्ही रात्रंदिवस एक करतो आहे.
48 तास 24 तासाचा दिवस 48 तास झाला तरी आमच्याकडे वेळ नाही. आम्ही कशाला विरोधी पक्षाचे सर्व्हिलन्स करू, कशाला आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्षाला त्या ठिकाणी जेरीस आणू. त्यांचं काम ते करताय, सरकार म्हणून आमचं काम आम्ही करतोय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या नाना चौकातील सर्वोदय आश्रमामध्ये वास्तव्याला आहेत. तिथे साध्या गणवेशातील पोलीस पाळत ठेवत असल्याचा आरोप सपकाळांनी केला. या आश्रमामध्ये एक पोलीस विनापरवाना रेकी करत असल्याचं निदर्शनास आलं. सपकाळांनी त्याच्याकडे विचारणा केली असता वरिष्ठांच्या आदेशानंच आपण पाळत ठेवत असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी गावदेवी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना फोन लावून याबाबत जाब विचारला. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि इथे तुम्ही जबाबदार आहात ना. आणि असं कसं येऊ शकतो एखाद्या माणसाच्या खोलीमध्ये येऊन एखाद्या भारतीय नागरिकांच्या राहत असणाऱ्या खोलीत न विचारता डायरेक्ट घुसून जर त्या ठिकाणी ते चौकशी करत असतील की मीडियावाले आले का, इथे काय होणार आहे, इथे कसे, इथे कोण कोण येतं, अशी जर प्रश्न विचारल्या जात असतील, त्यांनी तुमच्या कर्मचाऱ्यांनी काही तिथे मिसबिहेव नाही केलं तरी प्रश्नच विचारले, ते असे व्हॉट इज दिस, म्हणजे हे काय चाललंय. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी राज ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय. बाळासाहेबांच्या बाजूनं जे बडवे आहेत त्यांच्यामुळे आपण सेना सोडत असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. मात्र राज ठाकरे त्याच बडव्यांकडे जात आहेत असं शिरसाटांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंसोबत भेटी होतच राहणार असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यावरून शिरसाटांनी ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. शिवसेना प्रमुखाच्या आजूबाजूला हा शब्द राजसाहेबाचा आहे. जे बडवेत बसलेले आहेत त्यांनी बाळासाहेबाला घेरून ठेवलेलं आहे आणि म्हणून मी शिवसेना सोडतो, हेच होतं ना. आज तुम्ही त्यांच्याकडेच जात आहेत. आम्ही जेव्हा उठाव केला त्यावेळेला आम्ही एक चांगलं धाडसी पाऊल उचललं. हे कोण बोललं होतं? मागच्या लोकसभेला तुम्ही मोदी साहेबांचं गुणगान गात होते, त्या शिवाजी पार्कवर ते तुम्हाला दुश्मन वाटायला लागले. मनसेने आता थांबलं पाहिजे, त्यांनी उभाठ्यामध्ये सामील झालं पाहिजे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर मारहाणीचा गंभीर आरोप झाला. त्यामुळे खळबळ उडाली. सोशल मीडियावर रुपाली ठोंबरे पाटलांविरोधात केलेल्या एका पोस्टमुळे पाटील यांनी गुंड पाठवून घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप माधवी खंडाळकर यांनी केला होता. मात्र रुपाली ठोंबरेंनी खंडाळकरांचे आरोप फेटाळून लावले आणि त्यानंतर काही वेळातच माधवी खंडाळकर यांनीही युटर्न घेत हे सगळे वाद आम्ही परिवार समजून मिटवत आहोत, मारहाणीचं कोणीही राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया दिली. काही ना काही असतात गैरसमज करणारी लोक आणि त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये काही गोष्टी राहून गेलेल्या असतात. त्यातून या गोष्टी घडलेल्या आहेत. तर ते सगळे वाद आम्ही आता पर्सनली एक परिवार समजून मिटवत आहे. त्यामुळे प्लीज याचं कोणी कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये असं मी सगळ्यांना विनंती करते. मी तर बीडमध्ये आहे. बीडमधनं मी आता पुण्याला येतेय. मग बहुतेक माझ्या आत्म्याने तिला तिथे येऊन बदललं असेल. आणि राहिला की कुणी घरातल्यांनी मारले, का मारलेलं आहे, काय वाद झालेला आहे, हा मी कुठलाही तपशील माझ्याकडे आता नाहीये. त्या एवढंच कळलं की दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनला आहेत आणि त्या दोघंही वाटतं एकमेकांच्या विरोधात तक्रार देतात. आता काय तक्रार देत आहेत, कशासाठी, काय झालेलं आहे याची मी निश्चित माहिती घेऊन सांगेल. पुण्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. महिला आयोग रुपाली चाकणकर यांनी फलटणच्या महिला डॉक्टरचा अपमान केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं राज्य महिला आयोगानं अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. गड किल्ल्यांवर उभारण्यात येणाऱ्या नमो टुरिझम सेंटरवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय. शिवसेनेकडे असलेल्या पर्यटन विभागानं गड किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारण्याचा संकल्प सोडलाय. मात्र ते सेंटर फोडण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला. जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे, इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत.
मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही. उभं केलं की फोडून टाकणार. यावर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गड किल्ल्यांवर सुविधा देण्यासाठी पर्यटन केंद्र असतील तर आक्षेप घेण्याचं कारण काय? इतिहासाची माहिती व्हावी यासाठी ही केंद्र आहे, असं बन यांनी म्हटलं. विठ्ठलाच्या मंदिरामध्ये नामदेव पायरी म्हणून अभिमानानं उभी आहे. तशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गड किल्ल्याच्या समोर नमो पर्यटन केंद्र, सुविधा केंद्र असतील तर त्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काय कारण आहे? आणि आता ही मागणी पूर्ण होऊन त्या ठिकाणी जर का सुविधा केंद्र उभे राहिले जात असतील तर त्यांना कुणीही ऑब्जेक्शन घेऊ नये. तर यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया. फोडून टाकणार ना, मग ते आम्ही कशासाठी करतो हे सांगितलं. त्यांना चुकीचं ब्रीफिंग झालं असेल म्हणून कदाचित त्यांचं असं म्हणणं असेल. मी शिंदे साहेबांच्या बाबतीतली पण भूमिका सांगितली की स्वाभिमानानं जे काय आम्ही केलं ते स्वाभिमानानं केलं, कोणाच्याही आमिषाला आम्ही बळी पडलो नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भाजप आणि शिवसेना जी नॅशनल अलायन्स होती ती पुन्हा एकदा काँग्रेसला बाजूला ठेवून करण्याचं धाडस देशात जर पहिल्यांदा कोणी दाखवलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलं. राज ठाकरे साहेबांनी जर GR पाहिला असता तर ही गड किल्ल्यांच्या पायथ्याशी आपण ही सगळी नमो पर्यटन केंद्र सुरू करतो. प्रतापगडच्या पायथ्याशी जर आपण पाहिलं असेल तर जिथं पार्किंगची जागा आहे, जिथं बस स्टँड वगैरे सारखं आहे, जिथं बस किंवा 4 चाकी गाड्या वगैरे पार्क करतात त्याच्या बाजूला एक जागा पर्यटन विभागाला मिळालेली, तिथं आम्ही हे स्थापन करतोय. रायगड चढून जाताना पाचाडला आमची पर्यटन विभागाची जागा आहे, त्या पाचाडच्या ठिकाणी आम्ही त्यात पर्यटन सुविधा केंद्र सुरू करतोय. त्यामुळं किल्ल्यांवर असं कुठंही आम्ही वेगळं पर्यटन स्थळ किल्ल्यांवर करत नाही. तर या शिंदेच्या शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रिया होत्या. यानंतर एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबूया. पाहत रहा ABP.